नमस्कार. हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना. हे बघा, संक्रांत सेलिब्रेट होती आहे आमच्या घरी. हे बघा, आमचे बाळ तिळाचे लाडू बनवलेत आम्ही, ते खात आहेत. मस्त खुसखुशीत झालेत लाडू, मऊ लाडू झालेत, अजिबात कडक नाहीत. लाडू बनवायसाठी काही स्पेशल टिप्स देते, त्यानुसार आपण लाडू बनवूयात. बघू शकता तुम्ही. शेंगदाणे घेतलेत 1 किलो, भाजून घ्यायचेत ते. मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचेत. मस्त छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतर आपण अर्धा किलो तीळ घेतलेत, तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचेत. 2 ते 5 मिनिटात तीळ भाजून घ्यायचे. मस्त थोडासा कलर चेंज व्हायला लागला, तडतडायला लागले की आपल्याला तीळ पण काढून घ्यायचे. व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे. शेंगदाणे मिक्सरमधून काढून घ्यायचे. मीडियम असा कूट करायचा आहे, नाही जास्त बारीक नाही जास्त जाड. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. शेंगदाणे वाटून झालेत. आता आपण 1 किलो गूळ घेणार आहे, त्यात 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि त्याची आपल्याला चाशणी बनवून घ्यायची आहे. व्यवस्थित मस्त हलवून चाशणी बनवून घ्यायची आहे. हलवत राहायचं आहे त्याला कंटिन्यू. त्याच्या सगळ्या गिठळ्या वगैरे सगळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायच्यात. हलवत राहायचं आहे, कंटिन्युअसली हलवायचं आहे आपल्याला. 5 मिनटं लागते. 1 तारी चाशणी बनवून घ्यायची आपल्याला. बघू शकता तुम्ही. मस्त आपली चाशणी तयार झालेली आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचं जे मिश्रण केलं आहे ते एका मोठ्या परातीत काढून घेऊ आणि त्यात ही चाशणी टाकणार आहे. बघू शकता तुम्ही. चाशणी तयार झाली. चला परातीत टाकून घेऊ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. आणि थोडंसं मीडियम राहिलं, जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको. मीडियम असं ते आपलं मिश्रण राहिलं की आपल्याला लगेच लाडू बांधायला सुरुवात करायची. थंड होऊ द्यायचं नाही. थंड झालं तर मग त्याचे लाडू बांधले जाणार नाहीत. बघू शकता तुम्ही. लगेचच गरम गरम लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे आमच्या सासूबाईंनी. आमच्या आत्यांची स्पेशल रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता, अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे. गरमच होतं तेच लाडू बनवायला सुरुवात केली आहे. थंड झाल्यानंतर ते ठिसूर खूप होतं, तर लाडू व्यवस्थित बांधले जात नाही. थोडासा आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आहे. हाताला तूप तेल लावून घ्यायचं आहे आणि लाडू बांधायला सुरुवात करायची लगेच. मीडियम साईजचे, जास्त मोठे नाही जास्त लहान नाही, मीडियम साईजचे लाडू करून घ्यायचे. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवायचे. थोडंसं गरम लागलं की पाण्याचा हात लावायचा आहे, जेणेकरून जास्त गरम लागणार नाही. हे बघा, आमची पिऊ आधीच खायला मागत होती. दे.
फटाफट आपल्याला लाडू बांधून घ्यायचे. हे बघा, मुलं खायला बसलेलेच होते. मुलांना आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतात हे तिळाचे लाडू. बघा, लाडू आपले आता तयार झालेत. बघू शकता, छान असे लाडू झालेत. बिलकुल कडक नाही आहेत लाडू. तुम्ही सांगितल्या प्रकारे त्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचे लाडू पण असेच होणार, मऊ आणि खुसखुशीत. कडक पण नाही लागणार आणि व्यवस्थित माप तुम्हाला व्यवस्थित सांगितलं गेलं आहे. आमच्या घरात संक्रांतीचे पतंगे आल्यात. मुलं त्यांचे पप्पा मिळून पतंगीला दोरा बांधत आहेत. बघू शकता तुम्ही. रात्री सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. रात्री 12 वाजेपर्यंत यांची प्रिपरेशन चालू होती. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सकाळी उठल्याबरोबर पतंगी उडवायला सुरुवात केलेली आहे यांनी. बघू शकता. खूप मजा केली. छान संक्रांत झाली. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. हॅपी मकर संक्रांती तुम्हाला. आणि आपला याच्यानंतर असा छान रेसिपी व्हिडिओ येणार आहे. स्टे ट्यून. स्किप करू नका. व्हिडिओ नक्की पहा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. परत एकदा हॅपी मकर संक्रांती तुम्हाला. हे बघा, आमच्या बाळांना खूप आवडलेले लाडू. खूप मजेने लाडू खाल्लेत. बघू शकता तुम्ही एकमेकांना कसे लाडू चालतात. थँक्यू. बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.